एटीएम कार्ड वापरत असाल आणि ते जर हरवलं असेल तर ही रील तुमच्यासाठी आहे। आज आम्ही तुम्हाला एटीएम कार्ड हरवल्यावर त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी नेमकं काय करावं याच्या काही स्मार्ट ट्रिक्स सांगणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला विसरू नका। सध्या डेली यूजसाठी एटीएमचा वापर केला जातो। एटीएम तुमच्या जवळ असेल तर एका क्लिकवर हवं तेव्हा आणि जिथे असाल तिथे पैसे काढणं सोपं झालंय। त्यामुळे हल्ली बरेच जण याचा वापर करतात। मात्र अनेकदा एटीएम आपल्याकडून हरवतं किंवा चोरीला जातं। अशा वेळी त्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा गैरवापर रोखता येईल। आता तुमचं कार्ड हरवलं असेल तर नक्की काय करावं याच्या काही स्टेप्स समजून घेऊयात। सर्वप्रथम तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून त्वरित आपलं क्रेडिट आणि डेबिट कार्ड ब्लॉक करा, ज्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही। यानंतर बँकेत जाऊन नवीन एटीएम कार्डसाठी अप्लाय करा। तुमचं कार्ड ब्लॉक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर बँक 5 ते 7 दिवसातच नवीन कार्ड तुम्हाला पाठवेल। फक्त गमावलेल्या डेबिट कार्डाच्या किंवा क्रेडिट कार्डाच्या बदल्यात बँक नवीन कार्ड देण्यासाठी काही फी आकारू शकते, हे लक्षात घ्या। याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे एटीएम चोरीला गेलं असेल तर FIR नक्की नोंदवा। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या हरवलेल्या कार्डाचा गैरवापर रोखू शकता आणि पुन्हा नवीन कार्ड मिळवू शकता।